जेवणाची सुविधा ठेवलेली आहे. इच्छुकांनी येऊन आपल्या मंचाच्या बाजूला जेवण ठेवलेलं आहे. इच्छुकांनी येऊन ग्रहण करावे. पता नहीं कौन सा, हाँ लगता है टीका भी नहीं लगता है. आता होणारा सामना जय अंबे वर्सेस श्री दांडेश्वर व्यायामशाला एक्झिबिशन मॅच. खूप सुंदर असे सामने आम्हा सर्वांना बघायला भेटत आहेत या वानिंपाडा ग्राउंडवरती. आवाज वाढव. बोलो कुछ. क्या बोलूं. जॅक एक मिनिट थोडा. ए भाऊ बोल काय बोलता नाही बोल काय बोलत. अरे आपलं हॅलो. आणि आता इथं रॉयल एंट्री होणार आहे जय अंबे मा व श्री दांडेश्वर क्रिकेट क्लब यांची. हॅलो. आणि आता इथं रॉयल एंट्री होत आहे श्री दांडेश्वर क्रिकेट क्लब व जय अंबे मा क्रिकेट क्लब यांचा. ही एक्झिबिशन मॅच खेळवण्यात येत आहे. 1 2 3. आणि दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आता सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. नम्र विनंती. एक तरी 6 लागली पाहिजे. इथे उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं खारदांडा नाकवा मंडळ तर्फे हार्दिक स्वागत. आता होणारा सामना श्री दांडेश्वर क्रिकेट क्लब वर्सेस जय अंबे मा क्रिकेट क्लब यांचा एक्झिबिशन मॅच खेळवण्यात येत आहे. दिनेश तुम्हाला काय बोलायचं आहे. नाही मला काहीच नाही बोलायचं. आणि मी विनंती करेन कृपया करून सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. ही नम्र विनंती. जय अंबे मा यांनी आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. ये तुमची टीम. ये साचा माऊलीला बोलव. जय काय गेला जय. ए याला पाणी दे काढून.
पूर्ण पाठव ना. बॉला पाठव बॉला. स्कोर लिखवाव ने. स्कोर लिखणे आना. तरी बसली पाहिजे भावा. थांबा तो 1 मिनिट थांबा. स्कोरर येत आहे 1 मिनिट. हे जल्दी आ. बॅट्समन नेम मालूम आहे ना. हा बोलत जा तू हास नाही. हे चकचकचं नाव काय मीच विसरलो. हर्षद आणि त्याचं आणि इथं सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्ट्राईकवर आहेत हर्षद, नॉन स्ट्रायकर आहेत दीक्षित, गोलंदाज करत आहे छापडा. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे 1. संघाची हा हा 3 6. आणि इथं पंचांचा इशारा वाईट बॉल. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 2. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. निर्धाव चेंडू राहिला. पंचांचा इशारा वाईट बॉल. 1 अतिरिक्त धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 3. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. 1 धाव मध्ये समाधान. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 4. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि झेल बाद गेलेले आहेत. मी सीमारेषेवरती असेल त्यांना विनंती करेन कृपया आपले सीमारेषा बाहेर बसायचं आहे जरा. आणि 5 चेंडूनंतर धाव संख्या झालेली आहे. हे किती झाले? 4 झाले नाही. तो बोल रहा क्या करके गया जो काय केलं नाही. विकेट लिहिले. एकच विकेट दिली. देऊन 4 नंतर झाले 5 झाले नाही. 5. आणि षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 5. हे बघ त्या बघेन वरती बस. वाईट 3 वाईट नाव काय आहे आता संघाची दुसरं शतक घेऊन येत आहे राजू. हर्षदे त्यांचा मारा करतील. उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव राहिला चेंडू. पंचांचा इशारा 9. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे 7. उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव राहिला चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या झालेली आहे 7. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत राजू आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट असा फटका मारला हर्षद यांनी. पंचांचा इशारा 1 शॉट. धाव संख्यात भर. धाव संख्या झालेली आहे 8. पंचांचा इशारा 9. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि इथं धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे 10. उत्कृष्ट बॉलिंग आणि इथं बोल झालेले आहेत. शेवटचा चेंडू राजू यांच्या षटकातला. धाव संख्या आहे 10. आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत विशाल. पाहूया ते आपल्या संघासाठी काय करत आहेत. आणि आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 12. एक पाठी गेला ना डिकल.
रेग्युलर 12 ना. माफ करा 11 रन, माफ करा 11 रन. याचं नाव काय? गौतम. आणि आता संघाचा तिसरा शतक घेऊन येत आहेत गौतम. हर्षद हे त्यांचा मारा करतील. उत्कृष्ट गोलंदाजी गौतम यांची. धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली 11. एक चेंडू नंतर धावसंख्या झाली 11. उत्कृष्ट असा फटका आणि झेलबाद गेलेले आहेत हर्षद. आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत राहुल. प्रतीक, माफ करा प्रतीक. विशाल नाव आहे त्याचं. याचं नाव नाव ओळखेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 12. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली आहे 13. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 14. ए गुड्डी आवार रे. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एका धावात समाधान. धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झाली 15. किती शेवटलो लास्ट बॉल. शेवटचे 2 चेंडू. निर्धाव राहिला चेंडू. शेवटचा चेंडू गौतम यांच्या शतकातला. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली आहे 16. आणि आता षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 17 धावा. असं बसू मी. त्यांना बोल आतमध्ये राह. बोल रे भाऊ. काय अच्छा पहले ही इतना लेट ये लोग के लिए मैंने लेट किया 8 बजे. क्या बोलो उसके लिए? 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. क्या बोल रहे हो? कल्पेश नाव आहे. आणि शेवटचं शतक घेऊन येत आहे कल्पेश. जयंबे संघासाठी शेवटचं शतक. हॅलो. पंचांचा इशारा वाईट बॉल. नो +1. धावसंख्येत भर. परत एकदा नो. हॅलो. भाऊ घे.
हॅलो. आणि उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 27. शेवटचा चेंडू कल्पेश यांच्या षटकातला 27 झालेले आहेत. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि ते एक धाव समाधान. धावसंख्या झाली 28. आणि इथे जयंबेमा संघाला 29 रनांचं आव्हान आहे 4 षटकांमध्ये. कोणला आणि आता दुसऱ्या एक्झिबिशन मॅच जय सोमा आका वर्सेस सात्या माऊली. मी दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करीन मंचाजवळ यावे नाणेफेकीसाठी. यानंतरचा होणारा सामना जय सोमा आका वर्सेस साते माऊली. मी दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करीन कृपया मंचाजवळ यावे नाणेफेकीसाठी. जय सोमा आकाचे कर्णधार आलेले आहेत. साते माऊलीचे कर्णधार कुठेही असतील त्यांनी मंचाकडे यावे नाणेफेकीसाठी. इथे उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं खारदांडा नाकवा मंडल तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आता चालू असलेला सामना जय अंबेमा वर्सेस श्री दांडेश्वर. साते माऊलीचे कर्णधार कुठेही असतील त्यांनी मंचाकडे यावे नाणेफेकीसाठी. यानंतरचा तुमचा सामना होणार आहे. रंजाचा आहे काय रंजा आणि इथं आता नाणेफेक होत आहे. जय सोमा आका वर्सेस सात्या माऊली एक्झिबिशन मॅच. आणि दिनेश पिंगे त्यांचा टॉस करून देत आहेत. कोण जिंकले सात्या माऊली यांनी जिंकलेले त्यांनी आपला निर्णय कळवावा. टॉस जिंकून त्यांनी आपला निर्णय कळवावा नम्र विनंती. आता सामन्याला सुरुवात होत आहे. गुल्लू आहे ना गुल्लू आणि पियुष. आणि आता इथे सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईकवर आहेत रोहित, नॉन स्ट्रायकर आहेत पियुष. आणि इथं सामन्याला सुरुवात झालेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 1. गोलंदाजी करत आहे आपले हर्षद आणि उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे गुल्लू यांनी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 7. हर्षद यांचा तिसरा चेंडू मार्गस्थ. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 8. 29 रनांचं असं आव्हान आहे जय अंबेमा संघाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत हर्षद आपल्या संघासाठी. चौथा चेंडू ना हर्षद यांचा 5वा चेंडू मार्गस्थ. आणि धावसंख्येत भर डिक्लेअर झोन मध्ये मारलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 9. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू हर्षद यांच्या षटकातला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 10. शेवटचा चेंडू हर्षद यांच्या षटकातला. आणि इथं डिक्लेअर झोन मध्ये आउट गेलेले आहेत रोहित. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे
10. मी खेळाडूंना विनंती करीन, कृपया तुम्हाला टोपी दिलेली आहे ती टोपी घालून खेळायचं आहे, ही नम्र विनंती. जी तुम्हाला नाकवा टोपी दिलेली आहे ती घालून खेळायचं आहे, जरा नम्र विनंती. हे मया हे रत्ना तुम्ही दिली नाही ना, टोप्या नाही दिल्या. मी नम्र विनंती करतो, जरा टोप्या घालून खेळा. विशाल, हर्षद, वैभव, अविनाश नाही. आता दांडेश्वरसाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत अविनाश. स्ट्राईकवर आहेत पियुष, नॉन स्ट्राईकवर आहेत त्याचं छापडाचं नाव काय आहे? विशाल. पंचांचा इशारा 9. धाव संकेत भर, धाव संख्या झाली 11. पंचांचा इशारा 9 आणि उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे पियुष यांनी. धाव संकेत भर, धाव संख्या झालेली आहे 18. हे किती पाहिजे? नाही 29 पाहिजे. पंचांचा इशारा 9. एक अतिरिक्त धाव, धाव संख्या झालेली आहे 20. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे पियुष यांनी. धाव संकेत भर, धाव संख्या झालेली आहे 26 ना. 26. अजून एक आहे. आणि यात फक्त एक धावाची आवश्यकता आहे विजय होण्यासाठी जय अंबेमा संघाला. आणि इथं जय अंबेमा संघ यांचा विजय झालाय, खूप खूप अभिनंदन. अच्छा, याच्या पुढे होणारा सामना जय सोमा आका वर्सेस सात्या माऊली. मी दोन्ही संघांना विनंती करेन कृपया मैदानात यावे. सन्मान चिन्ह देते. हे त्या मॅच मॅन ऑफ द मॅच आहे. नाही नाही महा तुम्हाला माहिती आहे सर. नाही हां हां. मग आता सन्मान चिन्ह देता ना हरणारा? नाही. आणि आपले लाडके नगरसेवक चिंतामणी निवटे हे यांनी आपला बहुमूल्य वेळ काढून इकडं मॅच पाहण्यासाठी आले म्हणून त्यांचं खूप खूप धन्यवाद. ते गिरीश यांचं सत्कार करत आहेत म्हणून त्यांचं खूप खूप धन्यवाद. ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहेत. ऑल द बेस्ट तुला. मस्त बरा पुढे तुझ्या मला.